नमस्कार. सामसंजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा स्वागत. मी प्रशांत सागवेकर. आज आपण चर्चा करणार आहोत कोविडमध्ये ऑक्सिजनची मात्रा आणि तुम्ही, आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर PN कदम. आपण सरांचं स्वागत करूया. सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्ते. जर तुम्हाला तुमचं शरीर निरोगी ठेवायचं असेल तर मन निरोगी ठेवा. डॉक्टर PN कदम सर 34 वर्षांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज इथून त्यांनी MBBS ची पदवी घेऊन MPSC केल्यानंतर काही काळ वैद्यकीय अधिकारी म्हणून ते शासकीय सेवेमध्ये रुजू झाले. 1991-92 या आदर्श वैद्यकीय अधिकारी पुरस्कार राज्यपालांकडून त्यांनी स्वीकारलेला आहे. गेल्या 23 वर्षांपासून कोणत्याही पॅथीला विरोध न करता इंटिग्रेटेड मेडिकल मॉडेल म्हणजेच एकात्मिक वैद्यकीय प्रणालीचा पुरस्कार करणारे आणि दीर्घ असंसर्गिक रोग तसंच कठीण सांसर्गिक कोविडसारख्या आजारांवर प्रतिकारशक्तीनं कशी मात करता येते यावर त्यांनी प्रदीर्घ असं संशोधन केलंय. आहार हेच औषध, द फूड इज द मेडिसिन आणि आहार विहार विचार हेच उपचारांचं सूत्र मानून डॉक्टर PN कदम सतत कार्यरत असतात. संकल्प या छोट्या रुपट्याचं संकल्प ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या वटवृक्षात त्यांनी रूपांतर केलंय. आरोग्य या विषयावर 1200हून अधिक व्याख्यानं आणि 350हून अधिक कार्यशाळा ज्या शासकीय, निमशासकीय आणि कॉर्पोरेट हाऊसेससाठी त्यांनी घेतलेल्या आहेत. रुग्णांना आजाराच्या मुळाशी जाऊन कसं ठीक करता येईल हा संदेश डॉक्टर PN कदम सातत्यानं देत असतात. खऱ्या अर्थानं स्वास्थ्य नव्या युगाचं हा संदेश घेऊन प्रत्येक व्यक्तीला आरोग्य निर्भर बनवण्यासाठी डॉक्टर PN कदम कार्यरत आहेत. चला तर मग आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सर, पुन्हा एकदा स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. पहिला प्रश्न म्हणजे आत्ता जो कोविडचा सगळा अटॅक आणि त्या संदर्भामध्ये सर्दी होणे, खोकला येणे, ताप येणे, घसा खवखवणे ही जी काही कोरोनाची प्राथमिक लक्षणं जी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहेत, आता शासनानं सुद्धा ते आपल्याला सगळ्यांना निश्चितपणानं सांगितलेलं आहे. बरोबर. पण शरीरातली जी काही ऑक्सिजन लेव्हल आहे त्या ऑक्सिजन लेव्हल संदर्भातली जी काही जागरूकता आहे ती अचानकपणे आपल्याला समोर आलेली दिसते. तर काय त्याच्या पाठीमागचा काय हेतू किंवा काय दृष्टिकोन आपल्याला सांगता येईल? बरोबर आहे. कोविड ज्यावेळी भारतामध्ये आला किंवा चीनमधून सुरुवात झाली आणि जगभर पसरायला लागला त्यावेळी सुरुवातीची जी लक्षणं आपल्याला सगळ्यांना आता पाठ झालेली आहेत की घसा खवखवणं असेल, ताप येणं, तोंडाची चव जाणं, नाकाला वास कमी येणं, हा जो काही सगळा प्रकार होता त्याच्याबरोबरीनं आणखीन काही लक्षणं आली होती. जसं मध्येच काही दिवसांसाठी डायरिया हे सुद्धा त्यातलं एक लक्षण होतं. आणि या सगळ्या काही बदलणारी लक्षणं, बदलणारी परिस्थिती पाहता पाहता आत्ता गेल्या दीड महिन्यापासून अचानकपणे ऑक्सिजनची पातळी कमी होते आणि ऑक्सिजनची पातळी कमी होऊन मृत्यूचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे ऑक्सिजनची मागणी अशी झालेली आहे की आश्चर्याची गोष्ट अशी आहे की रायगड जिल्ह्यावरून ऑक्सिजन पुण्याला येणार वगैरे अशा प्रकारच्या बातम्या सुरू झाल्यात. मग ऑक्सिजन हा तर सगळीकडे असताना सुद्धा ही अशी बातमी येते, तर हे ऑक्सिजन नेमकं असं का व्हायला लागलेलं आहे हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. याचं मुख्य कारण असं आहे की कोविडमध्ये ज्या वेळेला कोविडचा विषाणू फुफ्फुसामध्ये प्रवेश करतो आणि फुफ्फुसामध्ये प्रवेश केल्यानंतर त्याचे जे काही रंग किंवा त्याचे ज्या पद्धतीचे गुण दाखवायला सुरुवात करतो त्यावेळेला ज्या सेल डॅमेज करतो त्या सेल डॅमेजमध्ये एक सायटोकाईन स्टॉर्म नावाचा एक प्रकार, म्हणजे जी एक रिॲक्शन आहे, शरीराची प्रतिकार करण्याची शक्ती आहे ती खूप वेगाने वाढते. बरोबर. आणि हा याचा सगळ्यात मोठा धोका आहे. तो का होतो तर आपल्या शरीराला अंतर्भूतच एक चालना मिळालेली आहे की सर्वायवलच्या इच्छेनुसार प्रत्येक पेशी, प्रत्येक ऑर्गन आपापल्या पद्धतीनं फाईट कसं करता येईल हे पाहतच असतो. फुफ्फुसामध्ये ज्यावेळी हा विषाणू प्रवेश करतो आणि काही डॅमेज करायला लागतो त्यावेळी त्याच्याविरुद्ध प्रतिकार करणारी ताकद इतक्या वेगानं काम करते की तिथं सूज येते. आणि ही सूज येते त्याला आपण आपल्या भाषेमध्ये न्यूमोनिया वगैरे जे म्हणतो, फुफ्फुसाला सूज येणं. आणि मग जे फुफ्फुसाचे 5 कप्पे आहेत त्या 5 कप्प्यानुसार आज जे मोजलं जातं HRCTवर की किती टक्के आहे, 10% आहे, 15% आहे, 18%, 24% वगैरे वगैरे, तर या पद्धतीनं किती फुफ्फुस त्यात ऑक्युपाय झाले पाहिलं जातं. याला कारणीभूत, ऑक्सिजन कमी पडण्याला कारणीभूत ही सूज आहे. त्याच्यामुळं जे फुफ्फुसाची प्रसरण पावण्याची जी क्षमता आहे त्याच्यावर अचानक परिणाम होतो आणि ऑक्सिजनची मात्रा ही कमी होते. हे झालं असं की थोडक्यात आपण याला असं म्हणू की एखादी आग लागल्यानंतर जर पाणी मारायला जात असताना पाण्याचा फवारा एवढा मोठा की ते घरच वाहून जातं की काय, असा प्रकार आपल्या फुफ्फुसामध्ये होतो. बरोबर. सर, आता काही जे पेशंट्स आहेत कोरोनाचे असिम्प्टोमॅटिक आहेत
अनेकांना पॉझिटिव्ह आहे टेस्ट पण बाकी काही त्रास नाहीये, त्याच्यामुळे मग सजेशन केलं जातं की तुम्ही घरीच राहा, तुम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होऊ नका. बरोबर. पण मग अशा वेळेला जर ते घरी आहेत आणि जर ऑक्सिजन लेवल कमी झाली तर त्यांनी मग काय करायला पाहिजे? पहिली गोष्ट अशी आहे की कोरोना किंवा कोविडकडे पाहत असताना आपला एक आज दृष्टिकोन बदलण्याची खूप गरज आहे असं मला वाटतं. ओके. जसं मी माझ्या मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं की हा दृष्टिकोनातला बदल आपल्याला खूप गरजेचा आहे. म्हणजे काय तर ऑक्सिजनची मात्रा जर जोपर्यंत तुमची व्यवस्थित आहे आणि तुम्ही असिम्प्टमॅटिक आहात, म्हणजेच तुम्ही त्या जवळजवळ 84% येता जे आपोआपच कोरोनातून बाहेर येणार आहेत. 100 जर पेशंट असतील, हे आता सगळीकडे हे गणित सुद्धा सगळ्यांना माहिती आहे की 100 पेशंट असतील तर त्या 100 पैकी 84 जण हे सहजपणे बाहेर येतात, 81 जण सहजपणे बाहेर येतात. साधारणपणे 14 जणांना किरकोळ उपचार घ्यावे लागतात, काही लक्षणं दिसतात पण तेही बरे होतात, आणि 5 जण थोडे गंभीर अवस्थेकडे जाऊ शकतात. आणि त्याच्यामध्ये जर आधीच जर डायबिटीस, ब्लड प्रेशर किंवा इतर कोमॉर्बिडिटी ज्याला म्हणतो असे काही आजार असतील, ओबेसिटी असेल, तर मात्र धोका होण्याची शक्यता असते, त्यांची काळजी घ्यावी लागते. आणि मग त्यामध्ये आपल्याला ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटर यांची गरज पडते. बरोबर. झालेलं असं आहे की जे कोविड पॉझिटिव्ह आलेत आणि जे काही स्वतः खर्च करू शकतात असे कुठलं ना कुठलं तरी हॉस्पिटल बेड मिळवण्याची खटपट करतायत. आज जे बेड उपलब्ध नाहीत, ऑक्सिजनचं बेड उपलब्ध नाही, व्हेंटिलेटर उपलब्ध नाही, हे जे काही सगळं आपण ऐकतोय गेले 2-2.5 महिने, तर त्याच्यामध्ये मुख्य समस्या हीच आहे की जे असिम्प्टमॅटिक आहेत त्यातले बरेच जण आज हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेले आहेत. आणि भीतीपोटी म्हणा किंवा घाबरून ते ॲडमिट झाल्यामुळं इतरांना मग ती बेड मिळत नाही आहे, अशी आत्ता ही स्थिती आहे. आणि यामधला सगळ्यात महत्त्वाचा भाग मला असा वाटतो की जर असिम्प्टमॅटिक असेल, जोपर्यंत असिम्प्टमॅटिक आहे, जोपर्यंत घरामध्ये आपण चेक करू शकतो SpO2 लेवल किंवा कोणती लक्षणं नाहीत, तोपर्यंत आपण घरी राहून, वेगळं राहून, चांगला आहार, पूर्ण विश्रांती आणि सकारात्मक विचार, हे 3 गोष्टी करून राहणं महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. नक्की. सर, आता पुढचा प्रश्न मास्क विषयी, कारण त्याच्यामध्ये सुद्धा खूप मतमतांतर आपल्याला दिसत आहेत. कारण मास्क लावणं हे खूप महत्त्वाचं आहे असं शासकीय आदेश पण आहेत. पण मास्क लावल्यानंतर आपल्याला जो काही ऑक्सिजनचा पुरवठा होत असतो त्याच्यावर काही परिणाम होतो का? आणि सातत्यानं आपण ऑफिसच्या ठिकाणी म्हणा किंवा ट्रॅव्हलिंग करत असताना म्हणा, घरी सुद्धा काही ठिकाणी लोक फिरतात घरातून बाहेर पडताना वगैरे, तर ह्या सगळ्याचा जो त्रास आहे तो त्रास शरीराला होतोय का? आणि जर तो व्हायचा नसेल तर मग आपल्याला कसं त्याची प्रिकॉशन किंवा काय करता येईल? याच्यामध्ये प्रशांतजी 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत मला असं वाटतं की शासकीय आदेश आणि एकंदरीत काळजी काय घ्यायला पाहिजे ही काळजी घेत असताना सोशल डिस्टन्सिंग ज्याला म्हटलेलं आहे की अनोळखी व्यक्तींपासून तुम्ही निश्चित एक अंतर, कमीत कमी 2 मीटरचं अंतर तुम्ही सांभाळायला पाहिजे, हे खूप खूप महत्त्वाचं आहे. स्वच्छतेचे सगळे निकष आता आपण फॉलो करायलाच पाहिजेत. पण जो मास्क आहे तो मास्क जर आपण व्यवस्थित वापरत असू आणि तो मास्क चांगल्या क्वालिटीचा म्हणजे बऱ्यापैकी असेल की तो फिल्ट्रेशनची कपॅसिटी असेल, तर जवळजवळ 98% जो ट्रान्सफर आहे तो आपल्याला टाळता येतो, जे खूप महत्त्वाचं आहे. मास्कमुळे 100% टाळता येतच असं सुद्धा सिद्ध झालेलं नाही आहे, पण तरीसुद्धा 98% टाळणं, ज्याला आपण म्हटलं, मी मागच्या एपिसोडमध्ये मी हे बोललो होतो की लॉ ऑफ प्रोबॅबिलिटी, ती लॉ ऑफ प्रोबॅबिलिटी आपली कमी होते मास्क असल्यामुळं. त्यामुळे तो मास्क खूप महत्त्वाचा आहे. पण सततचा मास्क वापरणं याच्यामुळे हायपॉक्सिया होणं हे सुद्धा समोर यायला लागलेलं आहे. जसं आपण एक क्लिप बघितली असेल की लोकल सुरू झाले आणि लोकलमधली गर्दी, आणि त्या गर्दीमध्ये प्रत्येकानं मास्क घातलाय पण ते इतके दाटीवाटीनं उभा आहेत, तर तो श्वास मिळणार कसा? आधीच आपण ऑक्सिजनची खऱ्या अर्थानं मारामार म्हणतोय, आणि तो ऑक्सिजन आपल्याला मिळणार कसा? कारण पूर्ण ऑक्सिजन मिळण्यासाठी आपल्याला दोन्ही नाकपुड्या ह्या पूर्ण मोकळ्याच खऱ्या तर हव्यात. त्यामुळं आपण ज्यावेळी मोकळ्या हवेत फिरतो, आपण खूप अंतरावर आहोत, त्यावेळेला मास्कची गरज नाही, पण सार्वजनिक ठिकाणी निश्चितपणे आपण मास्कचा वापर करायला हवा. सर, आता या कोरोनाच्या काळामध्ये धूम्रपानासारखा विषय किंवा प्रदूषणासारखा विषय, खरं तर प्रदूषण खूप कमी आहे, पण धूम्रपानासारखा किंवा व्यसनांसारखा जो विषय, तो हायपोक्सिया जो आपण म्हणतो, त्याला ते मोटिवेट करणारा आहे का? किंवा त्याच्यामुळे त्याच्यावरती जास्त प्रमाण होईल असं? काही दिवसांपूर्वी शासनाने याच्यावर आदेशही दिला की धूम्रपानाला पूर्ण बंदी करण्याविषयी. धूम्रपान निश्चितच धोकादायक आहे, आणि खरं तर कोरोनाच्या काळामध्ये ज्याला काही त्रास होऊन गेला, कोणीही धूम्रपान हे टाळलंच पाहिजे. कारण तुम्ही ॲक्टिव्ह स्मोकिंग आणि पॅसिव्ह स्मोकिंग या दोन्हीला ते धोकादायक आहे. धूम्रपान म्हणजे काय तर आतमध्ये जो खराखुरा शुद्ध ऑक्सिजनची गरज असताना आपण त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड, वेगवेगळे वायू भरून घेतो, आणि मग
धूम्रपान जर आपण टाळलं किंवा धूम्रपान आपण केलं नाही तर श्वासाची जी काही एक स्वच्छता आहे, शुद्धता आहे, हवेची जी शुद्धता आहे आणि फुफ्फुसाची जी कॅपॅसिटी आहे ती आपली चांगली राहू शकते. त्यामुळे धूम्रपान हे 100% टाळलं पाहिजे. धूम्रपानाचा प्रश्न या हायपोक्सियाशी नक्कीच आहे. नक्की. सर, आता ॲलोपॅथी बाबत जर आपण विचार केला तर ॲलोपॅथीमध्ये अशी कोणती औषधं अवेलेबल आहेत का ज्याने ही ऑक्सिजनची मात्रा जी आहे शरीरातली जर ती कमी आहे तर ती वाढवता येईल, असं काही आहे? नाही. कोणतंही असं एकही औषध नाही आहे की ज्याच्यामुळे ही ऑक्सिजनची मात्रा वाढवता येते. अर्थात ऑक्सिजन म्हणजे काय आहे ते आपण थोडंसं नीट समजून घेऊया. या विश्वामध्ये, या संपूर्ण जगामध्ये ज्याला आपण ऊर्जा म्हणतो, एनर्जी असं म्हणतो, जीवसृष्टी असं म्हणतो, त्या जीवसृष्टीमधले वनस्पती असू देत, जलचर जीव असू देत किंवा उभयचर प्राणी असू देत किंवा माणसासारखा विकसित झालेला प्राणी असू दे, ऑक्सिजन हा महत्त्वाचा आहे. हा जो ऑक्सिजन आहे या ऑक्सिजनच्या बाबतीत मी नेहमी असं म्हणतो की त्याला प्राणवायू असं म्हटलेलं आहे. बरोबर. हा जो प्राणवायू आहे हा आपला प्राण आहे आणि हा प्राण किंवा हा प्राणवायू जर पुरेशा प्रमाणात आपण घेत असू तर आपण सुदृढ राहतो, हे तर अगदी सत्यच आहे. नक्कीच. प्राणवायू सगळीकडे पूर्ण भरलेला असताना आपल्याला पुरेशा प्रमाणात न मिळणं हे खरं तर एक खूप मोठं दुर्दैव आहे. पण जे लोक आज सुद्धा पहाटे लवकर जागे होतात, पहाटे फिरायला जातात किंवा काही हलका व्यायाम करतात, योगा, मेडिटेशन, प्राणायाम या सगळ्या क्रिया करतात, शुद्धिक्रिया करतात, त्यांच्यामध्ये आपण पाहाल की फुफ्फुसाची ताकद ही नक्की चांगली आहे आणि आज या कोरोनाच्या काळामध्ये ते चांगल्या सक्षम रीतीनं त्याला तोंड देऊ शकतात. कारण ऑक्सिजन ज्या वेळेला आपल्या शरीरामध्ये येत असतो त्यावेळी तो एका विशिष्ट पद्धतीनं प्रत्येक पेशीमध्ये साठवण्याची त्याची एक क्षमता असते. त्याला आपण ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी असं म्हणतो. ही जी ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी 2 व्यक्तींची वेगवेगळी असल्यामुळं आपण हे ऑब्झर्व करतो की 2 व्यक्ती जर चालत राहिल्या तर एकाला दम लागतो, दुसरा दमत नाही. 2 व्यक्ती जर जिने चढायला लागल्या तर 3 जिने चढले तरी सुद्धा त्याला काही फरक पडत नाही. एकाला 1 जिना चढल्यानंतर अजून वर जायचं आहे, लिफ्ट नाही का, अशा पद्धतीनं तो सुरू करतो. तर याचं कारण काय आहे की त्याची ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी किंवा ऑक्सिजन संपला आणि म्हणून ही ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी आपली कशी वाढवता येईल हे आपल्याला बघायला पाहिजे. बरं. खूप महत्त्वाची माहिती आणि आत्ताच्या या संपूर्ण काळामध्ये ही जी काही माहिती आहे जी छोटी छोटी आहे आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे. कारण अनेक मतमतांतरं, अनेक समज गैरसमज या सगळ्या माहितीमध्ये असताना आपण पाहतो आणि त्याच्यामुळे आत्ता जे काही डॉक्टर सांगतायत ते खूप लक्षपूर्वक ऐकणं महत्त्वाचं आहे आणि गरजेचं आहे. मार्गदर्शन हवं असेल, डॉक्टरांकडून उपचार घ्यायचे असतील तर आत्ता TV स्क्रीनवरती नंबर सुरू आहेत डॉक्टरांचे. तुम्ही त्यांना कधीही संपर्क करू शकता, फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता, ऑनलाईन कन्सल्टेशन त्यांच्याकडून घेऊ शकता. हे सगळे पर्याय उपलब्ध आहेत. अजूनही खूप सारे प्रश्न आहेत मनामध्ये, ते डॉक्टरांना विचारायचे आहेत, पण तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा साम संजीवनी. साम संजीवनीमध्ये विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. कोविडमध्ये ऑक्सिजनची मात्रा आणि तुम्ही या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि डॉक्टर PN कदम आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. या संपूर्ण काळामध्ये डॉक्टर PN कदम यांच्याकडून अनेक रुग्णांनी उपचार घेतले. कोविडच्या संदर्भातले हे सगळे उपचार होते आणि ते आत्ता बऱ्यापैकी त्या सगळ्यातून बाहेर पडलेले आहेत, त्या चक्रातून बाहेर पडलेले आहेत. अशा काही प्रतिक्रिया आत्ता माझ्याकडे आहेत, त्या आपण पहिल्यांदा बघूया. Almost a month back, I and my elder daughter got fever, and while we were recovering second day, my wife and younger daughter got fever. As soon as we had a fever for a day, we immediately, sort of contacted Sankal, got in touch with them. We got Arogya Nirbhar medicines, the basic ones, and Immune Shield, etc. A pack for whole family. We started taking, but after that, we also precautionary, went for COVID testing, and my wife only, she tested positive. After that, couple of days, then whole of family went, and my younger daughter also tested positive. But we continued taking Arog, and both of them, have recovered, and we also had without any complications. There were no issues as such. Really, I think this medicine has been mostly, helpful for the field. Thanks to Sankal. 15 दिवसापूर्वी माझे मिस्टर कोविड पॉझिटिव्ह आले. त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. डॉक्टरांनी सांगितलं छातीला इन्फेक्शन झाले. त्याच दरम्यान डॉक्टर अपूर्वा यांच्याशी माझा संपर्क आला. त्यांनी मला आरोग्य निर्भर हे किट घरी पाठवलं. मी आणि माझ्या फॅमिलीने हे किट नियमित घेतलं. आता मिस्टरही ठणठणीत आहेत आणि माझी फॅमिलीही ठणठणीत आहे. म्हणून मी तो एकच सल्ला देईल की एकदा सर्वांनी आरोग्य निर्भर हे किट वापरून बघा.
त्याचा फायदा नक्कीच होईल. थँक्स डॉक्टर अपूर्वा, थँक्स आरोग्य निर्भर, अँड ऑल्सो थँक्स टू संकल्पचे सर्वेसर्वा डॉक्टर PN कदम. खूप महत्त्वाची ही प्रतिक्रिया होती. आरोग्य निर्भर किट जे आहे ते काय आहे ते पण मी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. पण तत्पूर्वी सर, तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून निसर्ग आणि नैसर्गिक आहार याच्यावरती संशोधन करता आहात आणि ती एक प्रणाली तुम्ही विकसित केलेली आहे. त्याबद्दल मला जाणून घ्यायचं आहे. कारण कोरोनाच्या या संपूर्ण काळामध्ये हे संशोधन तुमचं आजही सुरू आहे आणि त्यातून तुम्ही मेडिकल न्यूट्रिशन थेरपी हा एक भाग तुम्ही लोकांसमोर आणला आहे. या संदर्भात काय सांगता येईल? मला वाटतं मागच्या वेळी मी मेडिकल न्यूट्रिशन थेरपी म्हणजे काय आहे, औषधी आहार याविषयी बोललेलो आहे. औषधी आहार म्हणजे आहारातला एक असा अंश जो औषधी परिणाम करतो. जसं मी सांगितलं होतं की हळद ही 100 ग्रॅम घेतल्यानंतर त्यात फक्त 3 ग्रॅम आहे कुरकुमिन, जे औषधी परिणाम करतं. अशा पद्धतीनं तो अर्क आहे. असे निसर्गातल्या म्हणजे नॅचरल ज्या गोष्टी आहेत, ज्या आपण नेहमीच्या आहारातही खातो आणि ज्या नेहमीच्या आहारात मिळू शकत नाहीत, त्यांचा अर्क घेऊन त्यातून मेडिकल न्यूट्रिशन थेरपी ही तयार केलेली आहे. गेली 11 वर्ष इम्युनिटी, प्रतिकारशक्ती यावरच मी काम करतोय. आणि या 23-24 वर्षाच्या मागच्या पिरियडमध्ये जे जे काही वेगवेगळे आजार ज्याच्यामध्ये ॲलोपॅथीमध्ये मर्यादा आहेत किंवा तात्पुरती औषधं आहेत, केवळ लक्षणांवर उपचार केले जातात, याच्या पलीकडे जाऊन आजाराच्या मुळापर्यंत जाण्यासाठी म्हणून मी या मेडिकल न्यूट्रिशन थेरपीचा ध्यास गेली 11 वर्ष घेतला. इम्युनिटीवर हे काम करत असताना अचानकपणे 2020मध्ये आलेलं हे जागतिक संकट, यामध्ये आम्ही आरोग्य निर्भर म्हणून ही जी इम्युनिटीची जी सिक्वेन्स आहे ती एका विशिष्ट पद्धतीनं सेट केली. याच्यामध्ये मी सर्वसामान्य सगळ्यांचा विचार केला की जे धोका ज्यांना अतिशय कमी आहे किंवा जे घरी थांबू शकतात किंवा ज्यांची अफोर्डिंग कपॅसिटी, ज्या पैसे खर्च करण्याची कपॅसिटी ही मर्यादित आहे, ज्यांना बाहेर पडावंच लागतं, आपल्यासारख्या सर्वांना आता बाहेर पडणं आवश्यक आहे, काम करणं आवश्यक आहे, उद्योगधंदे बंद ठेवून चालणार नाहीत, त्यांना जो धोका आहे तो धोका कमीत कमी राहून त्यांची प्रतिकारशक्ती, ज्याला आपण आतली जी प्रतिकारशक्तीची ताकद म्हणतो, ती कशी वाढवता येईल, हा दुसरा टप्पा घेतला. आणि तिसरा टप्पा ज्याच्यामध्ये आजच्या घडीला कोरोना, कोविड असो किंवा कोणत्याही सांसर्गिक आजारांनी जर एखादा रुग्ण पीडित असेल तर दवाखान्यात किंवा हॉस्पिटलमध्ये लागणाऱ्या खर्चाच्या अतिशय कमी खर्चामध्ये ज्यावेळेला आता होम क्वारंटाईन किंवा घरीच थांबून उपचार घ्या किंवा ज्यावेळी बेड उपलब्ध नाहीत किंवा ज्या वेळेला आपल्याला बेड शोधावे लागत आहेत, अशा सगळ्या स्थितीमध्ये 2.0 हा किट केला. म्हणजे एक आरोग्य निर्भर हा बेसिक किट, दुसरा 1.0 हा हाय रिस्क लोकांच्यासाठीचा किट आणि तिसरा 2.0 किट. आणि याची एक इकॉनॉमीसुद्धा मी अशी सेट केली प्रशांतजी की, आणि हे सांगायला मला खरंच अभिमान वाटतो की अगदी घरचे कामगार आहेत, आपल्या घरातली मेड आहे, आपले ड्रायव्हर आहे, काही कामगार आहेत, त्यांना सुद्धा सुरक्षित ठेवणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. तर त्यांच्यासाठी प्रतिदिन केवळ 24 रुपये खर्च येईल असा एक किट तयार केला, बेसिक किट तयार केला, ज्याच्यामध्ये आयुष मान्यताप्राप्त सर्व घटक पदार्थ असलेली एक कॅप्सूल तयार केली होती, ती कॅप्सूल इम्युपॅन म्हणून. आणि त्याचबरोबरीनं नाकातले थेंब, पंचेंद्रिय वर्धन तेल, 23 वेगवेगळ्या जडीबुटींचा किंवा औषधी वनस्पतींचा वापर केलेली पंचेंद्रिय वर्धन तेल, आणि त्याचबरोबरीनं जो हळदीचा अर्क मी म्हटलं त्याच्या लोजेंजेस, ज्या आठवड्यातून 5 दिवस जरी घेतलं तरी चालू शकतं. याचबरोबरीनं ॲडव्हान्स किटमध्ये मात्र काऊ कोलोस्ट्रम, ज्याला आपण म्हणतो की गोपीयूष, त्याचा एक असा वापर केला की इम्युनोग्लोबिलिन जर चांगल्या पातळीचं, आणि अर्थात मी ते करताना सुद्धा आपल्या देशी गाय किंवा गीर गाईच्या कोलेस्ट्रॉमपासून ते बनवलं, हे डायरेक्टली ऑक्सिजनची मात्रा आपल्या शरीरामध्ये वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतं. आजचा विषय आपला ऑक्सिजनचा आहे. ती ऑक्सिजनची मात्रा या सर्वांमुळं निश्चितपणे वाढत जाते. आणि 2.0 किट जो ॲक्च्युली अफेक्टेड पर्सन्स, इन्फेक्टेड पर्सन्स किंवा संसर्ग झालेले जे लोक आहेत त्यांच्यामध्ये ऑक्सिजनची मात्रा किती पटीनं वाढवतो याचे आत्ता माझ्याकडे शेकडो उदाहरणं आहेत. अनेक हॉस्पिटल्समधून फोन येतात की 70-80 पर्यंत ड्रॉप झालेला ऑक्सिजन सप्लाय करायचा, त्याला ऑक्सिजन द्या, परंतु तो ऑक्सिजन सस्टेन करण्याची जी शरीराची कपॅसिटी आहे, रोखून धरण्याची, ती आपल्या या आरोग्य निर्भर किटनं खूप प्रचंड प्रमाणात वाढते, वेगानं वाढते. आणि अक्षरशः 36 ते 48 तासामध्ये हा फरक आपल्याला अनुभवता येतो. म्हणजे आपल्याला थोडक्यात असं म्हणता येईल की आरोग्य निर्भर किट जे तुमचं आहे
ते शरीरातली जी काही ऑक्सिजन लेवल आहे ती ऑक्सिजन लेवल होल्ड करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी सुद्धा निश्चितपणाने मदत करेल. काय सांगता येईल? करेक्ट. म्हणजे मी असं सांगेन आपल्याला की आपण थोडंसं ऑलिम्पिक एक मिनिटाच्यात मी आपल्याला हे सांगतो की ऑलिम्पिक आहे, तर ऑलिम्पिकमध्ये ज्या वेळेला एखादा वेट लिफ्टर, दोन्ही वेट लिफ्टर 80 किलोचे आहेत आणि एक ठराविक वजन उचलण्याचा ते प्रयत्न करतायत, त्यावेळी एक उचलण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला जमत नाही, त्याला ते टाकून द्यावं लागतं. का? त्याची होल्डिंग कॅपॅसिटी नाही. काही ठराविक सेकंद त्याला जो कुंभक आहे, जो श्वास रोखून धरणं आहे, ते त्याला जमत नाही. आणि दुसरं मात्र ते उचलू शकतो. याचं कारण काय आहे की ऑक्सिजन कॅरिंग कपॅसिटी किंवा ऑक्सिजन होल्डिंग कपॅसिटी ऑफ द एंटायर बॉडी अँड सेल्स, आणि ही वाढवण्यासाठी आपण या किटच्या द्वारे अगदी चांगली मदत करू शकतो आणि म्हणून हा किट अतिशय महत्त्वाचा आहे. नक्की सर, खूप महत्त्वाच्या विषयावर आपण आज चर्चा केली आहे. शेवटची 2 मिनिटं माझ्याकडे आहेत. काय सांगता येईल जाता जाता आपल्या संपूर्ण प्रेक्षकांना, कारण आत्ता सगळेजण खरं तर खूप महत्त्वाचा विषय होता लोकांसाठी, कारण जसं मी मगाशी म्हटलं की समज गैरसमज या सगळ्यामधले खूप आहेत. तर तुमच्याशी संपर्क करायचा असेल, तुमचं मार्गदर्शन घ्यायचं असेल किंवा अगदी उपचार घ्यायचे असतील किंवा हे किट वापरायचं असेल लोकांना, तर काय नेमकं त्यांनी करायला पाहिजे आणि कशा पद्धतीने अप्रोच केला पाहिजे? मी आत्ता भारतातल्या जवळजवळ प्रत्येक क्षेत्रामध्ये आणि प्रत्येक राज्यामध्ये संपर्कात आहे अशा अनेक रुग्णांशी आणि पेशंटशी, डॉक्टरांशी. केवळ आरोग्य निर्भर नव्हे, आरोग्य निर्भर हा तर एक संजीवनीचा आज आपण तयार केलेली आहे, पण त्याचबरोबर प्रेक्षकांना मी हे सांगू इच्छितो की घाबरून जाण्याचं अजिबात काही कारण नाही. 100 पैकी 81 तर निश्चितपणे बाहेर येणार आहेत. 14 जणांना काही जरी लक्षणं तयार झाली तरीसुद्धा आरोग्य निर्भरचा आधार घेऊन पटकन त्यातून ते बाहेर येऊ शकतात, एक सिस्टीम फॉलो करून. 3 गोष्टी आपण लक्षात ठेवा. आपला आहार हा चांगला ठेवा, शुद्ध ठेवा, त्याच्यामध्ये हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या ह्या भरपूर राहू देत. ऑक्सिजनसाठी सर्वात महत्त्वाचं जे क्लोरोफिल आहे, क्लोरोफायलिन, ज्याच्यासाठी आम्ही क्लोरो लाईफ म्हणून एक प्रॉडक्ट असा तयार केला की जो ऑक्सिजनची मात्रा प्रचंड वेगाने वाढवतो. ते क्लोरो लाईफ किंवा क्लोरोफिल हे आपल्याला डायरेक्ट घ्या, कारण हिरव्या पालेभाज्या, फळभाज्यामधून आता पुरेसं ऑक्सिजन आपल्या शरीराला मिळत नाही आहे गेल्या 30-35 वर्षाच्या शेतीच्या पद्धतीमुळं. याशिवाय मी माझ्या प्रेक्षकांना नक्की एक गोष्ट सांगेन की आपल्या स्वतःच्या प्रकृतीमध्ये पुरेशी विश्रांती, चांगला आहार आणि सकारात्मक विचार या 3 गोष्टी आपण ठेवा आणि सर्वजण आरोग्य निर्भर राहा. आरोग्य निर्भर ही एक अतिशय सोपी, साधी, सरळ अशी एक इम्युनिटी सिक्वेन्स आपल्यासाठी तयार केलेली आहे की ज्यांनी आपल्या सर्वांना सुरक्षित आयुष्य म्हणजे काय, जीवन म्हणजे काय याचा अनुभव येईल. निश्चितपणाने. आणि हा आरोग्य निर्भर आपल्याला सगळ्यांना बनवण्याचा संकल्पच डॉक्टर पी.एन. कदम यांच्या संकल्पने केलेला आहे. त्याच्यामुळे या संकल्पाला तुम्ही कधीही तुमच्या पद्धतीनं अप्रोच करू शकता, मार्गदर्शन मिळवू शकता. डॉक्टर पी.एन. कदम आहे किंवा त्यांची जी सगळी टीम आहे ती टीम तुम्हाला या सगळ्यामध्ये सहकार्य निश्चितपणानं करू शकेल. संपर्क कसा करायचा, तर आत्ता टी व्ही स्क्रीनवरती जे 2 नंबर आपल्याला दिसत आहेत त्यावरती तुम्ही कधीही संपर्क करू शकता आणि सर तुम्हाला निश्चितपणानं मार्गदर्शन करतील आणि उपचारांसंदर्भातली जी काही माहिती आहे ती माहिती तुम्हाला त्या ठिकाणी निश्चितपणानं मिळू शकेल. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी अगदी मनापासून आभार. थँक्यू व्हेरी मच. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठे जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.